एक हसणारी खेळणारी शाळेत जाणारी मुलगी अगदी आनंदी असायची, पण ती मात्र काही दिवसापासून बोलत नव्हती, चालत नव्हती, नाराजच असायची आणि ती शाळेत सुद्धा जात नव्हती, शाळेत सुद्धा जायला नकार देत होती। आता नेमकं तिला काय झालंय समजत सुद्धा नव्हतं आणि घरच्यांना ती सांगत सुद्धा नव्हती। जेव्हा घरच्यांनी तिला एक दिवस पाहिलं तेव्हा तिचे केस सुद्धा कापलेले होते, इकडं तिकडं केस विंचकलेले होते, काही प्रमाणात केस सुद्धा कापलेले होते, तर तिच्या अंगावर चटके सुद्धा होते। जेव्हा घरच्यांनी तिला विचारपूस केली तेव्हा तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली की असं झालं तसं झालं, पण तरी मात्र ती तरुणी नेमकं काय घडलंय हे तिच्या घरच्यांना सांगतच नव्हती। आणि बघता बघता 2-3 दिवस उलटून गेल्यानंतर ती जी मुलगी आहे शाळेमध्ये जाणारी, तिनं सगळं काही सांगितलं आणि मग ते ऐकून घरच्यांना एक मोठा धक्का बसला, त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली। नेमकं काय घडलं होतं त्या मुलीबरोबर, नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच अकोला शहरातील। अकोला शहरामध्ये राहणारी एक 14 वर्षीय मुलगी आहे। ती नेहमी शाळेत जायची, हसायची, खेळायची, सगळ्या काही गोष्टी आनंदात राहायची, पण काही दिवसांपासून ती जरा नाराजच होती, कोणाला काही बोलत नव्हती, कोणाला काही सांगत नव्हती आणि ती घाबरलेल्या अवस्थेमध्येच घरी राहायची। आणि या अकोला शहरातील कैलास टेकडी परिसरामध्ये ती राहत होती। मग या सगळ्या परिसरामध्ये राहत असतानाच ती अशा पद्धतीनं वागू लागली आणि तिचे जे आईवडील आहेत, घरचे आहेत, हे अगदी मोलमजुरीचं काम करून खायचे, दिवसभर कामाला जायचे आणि घरी ही एकटीच असायची। मग ही घरी एकटी असतानाच एकटी असल्याचं बघत त्या ठिकाणचाच एक गावगुंड असणारा एक आरोपी होता आणि तो आरोपी तिच्या घरी गेला आणि तिच्या घरी गेल्यानंतर त्यानं या 14 वर्षीय मुलीला पकडलं, तिला चाकूचा धाक दाखवला आणि तिच्यासोबत जबरदस्ती केली। जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्यांनी या मुलीला सोडलंच नाही आणि जेव्हा सोडलं तेव्हा तिला धमकी दिली की जर तू हे घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवे मारेल, तुझ्या आईवडिलांना मारेल, असं करेल तसं करेल, अशा धमक्या त्यानं त्या मुलीला दिल्या आणि ती मुलगी प्रचंड घाबरली। बघता बघता वारंवार हा प्रकार घडत गेला, पण तो जो गुंड होता, आरोपी होता, त्याला त्या मुलीची थोडीही दया आली नाही। त्यानं तिला सिगरेटचे चटके सुद्धा दिले होते आणि तिचे कात्रीनं केस सुद्धा कापले होते। अशा पद्धतीनं तो तिच्यासोबत जबरदस्ती करायचा आणि ती मुलगी हे सगळं सहन करत गेली। पण जेव्हा तिला आता या सगळ्या गोष्टी सहन होत नव्हत्या आणि घरचे सुद्धा विचारत होते तेव्हा तिनं सगळं काही घरच्यांना सांगितलं आणि ते ऐकून घरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली। त्यांना काय करावं काय नाही करावं काहीही समजत नव्हतं, पण त्यांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची लगेच दखल घेऊन ते तात्काळ जवळच्या खदान पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। पोलिसांनी सुद्धा गांभीर्यानं या संपूर्णची घटनेची दखल घेतली आणि त्या ठिकाणी जो असणारा जो गावगुंड आहे, आरोपी आहे, त्याला तात्काळ अटक केली आणि कायदेशीर कारवाई त्याच्यावर केली आहे। पोस्को अंतर्गत गुन्हा त्याच्यावर दाखल केला। ह्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली आणि या घटनेची दखल राष्ट्रवादीच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील घेतली आहे आणि ट्विटरवर त्यांनी याची माहिती सुद्धा सांगितली आणि सांगितली राज्याचं गृह मंत्रालय नेमकं काम करतंय, काय काम करतंय। देवेंद्र फडणवीस हे सपशेल अपयशी ठरलेले आहेत। कायदा व सुव्यवस्था याचा धाक सुद्धा आरोपींना राहिलेला नाही, म्हणूनच राज्यामध्ये अशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत असा आरोप सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेला आहे। तरी मात्र राज्यामध्ये, देशामध्ये, समाजामध्ये अशा घडणाऱ्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत। खरंच हे जे आरोपी आहेत समाजकंटक आहेत, नराधम आहेत, यांना कायद्याचा धाक सुद्धा राहिलेला नाही का? अशा लोकांसाठी कठोरातली कठोर शिक्षा असायला पाहिजे, जेणेकरून असं करण्याची कोणीही हिम्मत करणार नाही। आता ही जी संपूर्ण घटना घडली त्या घटनेवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।